राजाभाऊ आहेत, त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे, अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती. विधान परिषदेसाठी जे आहे राजाभाऊ त्यांचं नाव चर्चेत या चर्चेत काही धनक्यता आहे? असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं. त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील. पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे. कोल्हापुरात 15पेक्षा अधिक तरुणांवर अत्याचार झाल्याचं समोर आहे, लव घेण्याचा संशय असल्याचं देखील समोर येते कोल्हापुरात. बघा, आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन. मुळामध्ये एकूण हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचे प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIA ची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. याचं कुटुंब हे परदेशात आहे, ते अमेरिकेमध्ये आहे. हाही अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवानगरला तो राहायला आला. त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील. माझ्या आजूबाजूला बसलेले सगळे जी जी शासकीय कर्मचाऱ्यांचं निवडणुकीचं वय 58-60 करायचं प्रस्तावित आहे, त्याच्या संदर्भात काय? आत्ता आमची चर्चा चाललेली आहे. या संदर्भात युनियनची चर्चा चाललेली आहे. चर्चेअंती मग या संदर्भात काय निर्णय होतो ते बघूया. साहेब, राजाभाऊंची काही दिवसापासून मागणी आहे, ज्या पंढरपूरला मुख्यमंत्र्यांची जशी पूजा होते आषाढीची, तशाच पद्धतीची पूजा जी आहे ती कायमस्वरूपी पालकमंत्र्यांची असते, जे कोणी कोल्हापूरचे पालकमंत्री असतील त्यांच्या असते अशी मागणी आहे. जरूर याचा विचार करू. साहेब, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पर्यावरण विभागाच्या वतीनं 11 तलावांना मान्यता दिली होती, मात्र मंत्री पंकजा मुंडेंकडून हा प्रकल्प रद्द करण्यात आला 11 तलाव. साहेब, मला कल्पना नाही आहे, मी त्याची माहिती घेऊन सांगेन आपल्याला. थोडं मोठ्याने. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण FRP जी आहे ही 99% वर अचीव करतो. थोडं मागे पुढे होतं कारण मार्केटमुळे कारखान्यांवरही कधी आणि अनेक वेळा आपणही मदत केली आहे, सरकारने मदत केली आहे. याही वर्षी ऊस कारखानदारीच्या संदर्भात एक बैठक आम्ही घेतली. त्याच्यावर एक आम्ही सचिव समिती तयार केलेली आहे. या सचिव समितीला यावेळच्या हंगामापुढची काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घेण्याकरता सांगितलेला आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाणार आहे. ज्या शिष्टमंडळामध्ये विशेषतः या ठिकाणी ऊस आणि कांदा उत्पादक यांचं एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडनं याच्यामध्ये काय मदत मिळू शकते किंवा कशा प्रकारे नीती निर्धारण केलं जाऊ शकतं या संदर्भातला निर्णय आम्ही करणार. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे.
पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. घाटकोपरीतील लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी किरण सोमय्या 12 तास आंदोलन केलेले आहे. त्या संदर्भात क्राईम ब्रँच तपास करते. पुढील आपली कारवाई काय असणार आहे? किरीट सोमय्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी तो जो तपास आहे हा तपास क्राईम ब्रँचला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या तपासामध्ये कुठेही कुचकामीपणा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. त्याला अडचणी नसतात. त्याच्याकरता खूप वेगवेगळे फोरममधनं तो जावा लागतो. आराखडा शासनाला गेला म्हणजे पहिले कलेक्टरची कमिटी असते, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची समिती असते, त्याच्यानंतर जिल्ह्याची समिती करून तो राज्याच्या समितीकडे येतो, मग त्याच्यानंतर HPC असते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटी असते. एवढ्या सगळ्या याच्यातनं एक आराखडा जातो, त्यामुळे तो प्रोसेसमध्ये आहे. चला, धन्यवाद. बुलढाण्यामधील दृश्य आपण बघतो आहोत. आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा घेऊन जाण्याचा मानस या खरं तर आंदोलकांचा होता. मात्र या सगळ्यांची धरपकड